श्रीमान छत्रपती म्लेच्छक्षय दीक्षित शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे जन्मदिनाचा औचित्य साधून गेल्या अनेक वर्षांपासून परंपरेनं आपल्या कोतुळ गावामध्ये चालू असलेला हा एक दिवसीय शिवजयंती उत्सव आणि या उत्सवाच्या निमित्तानं आचारांची, विचारांची, संस्कारांची, ज्ञानाची ही अखंड परंपरा आज आपल्याकडे ही शृंखला येऊन पोहोचतीये आणि या शृंखलेचा एक भाग होण्याचं भाग्य आपण सगळ्या ग्रामस्थांनी, कोतुळवासियांनी आज माझ्याजवळ मोठ्या प्रेमाने आणि मोठ्या जबाबदारीनं सोपवल्यात. त्यामुळे मी की आम्हाला विश्वास बसत नाही त्यांच्या पुढे त्यांचीच पिढी आम्ही कचदील म्हणून जन्माला यावी आणि मग आमच्या डोक्यामध्ये ही विचारधारा पेरली जाते की छत्रपती शिवाजी महाराज एक युगपुरुष म्हणून तुमच्या आमच्या मनामध्ये रुजवण्याकरता आम्हाला काय करावं लागेल. यात सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, मुळात शिवाजी महाराज ही संकल्पना ज्याला समजावून घ्यायची, शिवाजी महाराज ही संकल्पना समजावून घेताना आधी आम्हाला शिवाजी महाराजांचं नियोजन, प्रत्येक गोष्टीमध्ये शिवाजी महाराजांनी जी जी योजना आखलेली आहे ती योजना इतकी महत्त्वपूर्ण आहे. आणि नेहमी वक्त्याचं काम आहे, वक्त्याने फक्त समाज पेटवून द्यायचा नसतो, कारण पेटवून देणं हे काही काळाचं असतंय. जोपर्यंत त्याच्यामध्ये तेल ओततोय, जोपर्यंत त्याच्यामध्ये रॉकेल ओततोय तोपर्यंत भडकाय. एकदा का तेल बंद झालं, एकदा का पेट्रोल बंद झालं, एकदा का डिझेल बंद झालं की भडका संपला. त्यामुळे वक्त्यांनी फक्त समाज पेटवायचा नसतोय, वक्त्याचं काम आहे समाज जागृत करणं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ज्याला समजून घ्यायचे, मुळात महाराज हे कधी निवांत राहिलेच नाही. ज्याला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचंय ना त्यांनी शिवराय अभ्यासायचे. हे व्यक्तिमत्व असं आहे जे आयुष्यामध्ये एकही क्षण त्यांनी निवांत कधी घेतलाच नाही. निवांत ते कधी जगलेच नाहीत, कारण निवांत राहणाऱ्या माणसांकडून स्वराज्य हे कधी निर्माण होतच नाही हे शिवाजी महाराजांनी सांगून दिले. आधी केल्याची पाहिजे, आधी करावं लागतंय. त्यावेळेला समाजामध्ये ही चला उठा पेटा लढण्याकरता प्रवृत्त व्हा ही वृत्ती अंतःकरणात निर्माण होण्याकरता आधी शिवाजी महाराज जगता आलं पाहिजे. निवांत राहणारी माणसं नाही स्वराज्याकरता, नाही धर्माकरता, नाही देवाकरता, नाही देशाकरता काही करू शकत. मी सहज पाहिलं एक माणूस, त्याचं शेत सुंदर आहे, शेताच्या कडेला भलं मोठं डेरेदार वडाचं झाड, त्या वडाच्या झाडाखाली निवांतपणे झोपलेला. ते निवांत पडलेल्या माणसाकडे मी पाहिलं, त्याला विचारलं, म्हणलं का हो? म्हणलं दादा एवढं सुंदर शेत आहे, काळी जमीन आहे, अक्षरशः सोन्यासारखी आई आहे, आणि म्हणलं तुम्ही इथं निवांत बसलाय. बरं म्हणलं आहे काळी आई, मग काय करू? हो म्हणलं एवढी सुंदर जमीन आहे, पाहता क्षणी डोळ्यात भरते, त्याची नांगरणी करा. बरं म्हणलं केली नांगरणी, मग काय होईल? हो म्हणलं नांगरणी केली तर थोड्या काळामध्ये त्याच्यामध्ये पाऊस पडेल. बरं म्हणला पडला पाऊस, मग काय होईल? म्हणलं पाऊस पडला तर त्याचा वापसा तयार होईल. बरं म्हणला झाला वापसा, मग काय होईल? म्हणलं वापसा झाला तर तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं बी पेरा. म्हणलं पेरलं बी, मग काय होईल? म्हणलं चांगलं बी पेरलं तर ते चांगल्या पद्धतीनं उगवून येईल. म्हणलं बरं आलं उगवून, मग काय होईल? म्हणलं चांगल्या पद्धतीने उगवून आलं तर त्याची वाढही चांगलीच होईल. बरं म्हणला झाली चांगली वाढ, मग काय होईल? म्हणलं चांगली वाढ झालेली तुम्हाला दिसली तर तुम्ही त्याला आणखीन खतं द्या, आणखीन त्याला पाणी द्या, त्याची वेळेवरती जी तिची दखल घेणं गरजेचं आहे, ते त्याच्या पोषणाकरता वाढी करता तुम्ही उपाय करा. बरं म्हणला केले वाढी करता उपाय, मग काय होईल? म्हणलं अहो त्या पिकाचं उत्पन्न चांगलं मिळेल. बरं म्हणला झालं चांगलं उत्पन्न, मग काय होईल? म्हणलं चांगलं उत्पन्न झालं तुम्ही ते बाजारात नेऊन विका. बरं म्हणलं विकलं बाजारात नेऊन, मग काय होईल? म्हणलं बाजारात नेऊन विकलं तर तुम्हाला त्याचे चांगले पैसे मिळतील. बरं म्हणलं मिळले चांगले पैसे, मग काय होईल? चांगले पैसे मिळले तर तुम्हाला तुमच्या मनासारखं काहीतरी खाता येईल, पिता येईल, आनंदात जगता येईल, निवांत राहता येईल.
एवढं त्यांनी ऐकलं आणि ऐकल्याबरोबर मला विचारलं, म्हणलं हा सगळा उद्योग जर निवांत राहण्याकरताच करायचा असेल, मी आत्ताही निवांतच आहे. हा उद्योग निवांत राहण्याकरता करायचा आहे ना, मग हा उद्योग करण्यापेक्षा आता मी झाडाखाली निवांत बसलेलोच आहे की. हा उद्योग कशाला करू? ही जी माणसं आहेत ना, जी आळसामध्ये जीवन जगणारी आहेत, त्यांच्याकडून हे व्यक्तिमत्व कधीच पूर्ण होणार नाही. ज्याला शिवराय कळवून घ्यायचे त्यांनी आधी आळस झटकला पाहिजे, त्यांनी उठलं पाहिजे. नुसतं उठून उपयोग नाही, त्यांनी जागा झालं पाहिजे. आणि म्हणून मग त्याचं काम आहे, त्यांनी समाज पेटवायचा नाही, त्यांनी समाज जागा करायचा आहे. ज्या दिवशी समाज जागा होईल ना, त्या दिवशी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज इथल्या रयतेला खऱ्या अर्थानं कळतील ना, त्या दिवशी पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं स्वराज्य आम्हाला दिसेल. सुरुवात आम्ही करायची. ज्यावेळेला आमच्याकडून आम्ही सुरुवात करू ना, त्यावेळेला योग्य आणि उत्तम अशा पद्धतीची जी स्वराज्याची संकल्पना पावणे 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मनामध्ये आणली, आणि नुसती आणली नाही, ती पूर्णत्वाला नेली. या संकल्पनेकरता जर त्यांच्या आयुष्याचा लेखाजोखा आपण केला तर आमच्या लक्षात येतंय की अगदी थोडंसं पाठीमागे शिवपूर्व काळामध्ये आम्ही गेलो, 12व्या शतकाच्या आधी आम्ही गेलो. तर 12व्या शतकापूर्वीचा जो महाराष्ट्र आहे ना, 12व्या शतकापूर्वीचा जो हिंदुस्थान आहे, इतका सुखात आहे, इतक्या आनंदामध्ये आहे, इतक्या समाधानामध्ये आहे की हिंदुस्थाना इतकं सुख आणि हिंदुस्थाना इतकं सुख आणि समाधान विश्वात कुणाकडेच नव्हतं. आम्ही ती पूर्वीपासून एक गाणं ऐकत आलो, जहा डाल डाल पे सोने की चिड़िया करती थी बसेरा, वो भारत देश हा मेरा. आम्ही आजपर्यंत ऐकत आलो. हा हिंदुस्थान होता ना की जिथं सोन्याचे पक्षी अक्षरशः या हिंदुस्थानामध्ये इथं उड्या मारत होते, उंडारत होते, फिरत होते, गगन भरारी घेत होते. 12व्या शतकापूर्वीचा हिंदुस्थान तसाच होता. पण जिथं चांगलं आहे ना, तिथं दृष्ट लवकर लागतं. तिथं निश्चित लवकर लवकर गलती व्हायला वेळ लागत नाही. आणि घडलं असंच. त्या 12व्या शतकापूर्वीचा महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राला पाहिलं, अहो अक्षरशः देवगिरी दुर्दैवानं आत्ताचा दौलताबाद. त्या देवगिरी किल्ल्यावरती राजा रामदेवरायाचं राज्य आहे. त्या राजा रामदेवरायाच्या बाबतीमध्ये विचार केला, असा राजा की ज्या राजाने स्वप्नात सुद्धा युद्ध केलं नाही, आणि जे केलं त्या काळातली युद्ध होती ती युद्ध एक तर सत्तांतरा करता नाही तर साम्राज्य विस्तारा करता होत होती. याच्या पलीकडे युद्धांचा विचार नव्हता. पण ज्या वेळा त्या 12व्या शतकातल्या महाराष्ट्रामध्ये राजा रामदेवरायाच्या काळामध्ये अगदी अचानक उठले कुठून तरी धुळीचे लोट, त्या विंध्याचलाच्या पाठीमागून एवढा आनंदात, एवढा समाधानात, एवढा सुखात नांदणारा महाराष्ट्र एकदम अचानक कल्लोळ उठला. जवळ एक नाही, दोन नाही, 700 घोडे, आणि त्या 700 घोड्यांच्या टापांचा थरार या विंध्याचलाच्या हिमालयाच्या सातपुड्याच्या कानामध्ये गुंजला. त्या 700 घोड्यांच्या टापानं अक्षरशः इतकी माती उंच उडाली. त्या धुळ्यानं अक्षरशः अख्खं गगन भरून गेलं. झाडावरचे पक्षी फडफड 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 करत उठून निघूनही गेले, आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. त्या 700 घोड्यांचा एक हरामखोर सुलतान होता, ज्याचं नाव होतं अलाउद्दीन खिलजी. ज्यावेळेला आला तर विंध्याचलाच्या पाठीमागून आला. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आजपर्यंत फंद आणि फितुरी. कायम महाराष्ट्राचं दुर्दैव हेच आहे, आजपर्यंत आम्हाला आमच्यांनीच संपवलंय. आम्हाला संपवणारे बाहेरचे नाहीत, आम्हाला संपवणारे आमचेच आहेत. आणि दुर्दैवानं हे आमच्या लक्षातच येत नाही. आता याला काय म्हणावं, मला बुद्धीची कीव येते हो लोकांच्या. आजही आम्हाला सर्व धर्म समभाव मान्य आहे. आजही आम्हाला सर्व धर्म समभावाचं खूळ आमच्या डोक्यामध्ये आहे. मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला सर्व धर्म समभाव मान्य आहे, तुम्हाला सर्व धर्म समभाव आवडतो, हे तत्व तुमच्या मनामध्ये रुजलेलं आहे, हे तत्व तुमच्या मनामध्ये घालून दिलेलं आहे, हे तत्व अभ्यासकांनी तुमच्या मनात भरवून दिलेलं आहे. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. जर तुमच्या अभ्यासामध्ये इतिहास असेल
थोडं जरी अवलोकन तुम्ही केलेलं असेल, मला फक्त एक सांगा, 12व्या शतकापासून, आता आज कितवं शतक चालू आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, 12व्या शतकापासून आजपर्यंत आमची मंदिरं तोडली कोणी? आहे उत्तर तुमच्याकडं? असेल तुमच्या मनात ठेवा, काही जाहीर करू नका. कारण तुम्ही जाहीर केलं तरी जे आहे ते सत्य आहे. सांगा ना मला, 12व्या शतकापासूनचा आजपर्यंतचा इतिहास, आमची मंदिरं तोडली कोणी? बरं, आमची घरं, आमची दारं, आमची गावच्या गावं राख रांगोळ्या केल्या कोणी? बरं, तेही जाऊ द्या. आमच्या घरातल्या आया बायांच्या अब्रू इज्जतीवरती हात घातले कोणी? आणि हे सगळं सगळं आम्हाला कळतंय, हे सगळं आम्हाला माहिती आहे, पण सत्य लपवलं जातंय आणि त्याच्या बदल्यात आम्हाला सांगितलं जातंय सर्व धर्म समभाव. किती मोठं भूत आमच्या डोक्यात भरून ठेवलंय ना. मी याच्या विरोधात आहे. मला एक वाक्य तुम्हाला आवर्जून सांगावं लागतं, सर्व धर्म समभाव हमें नहीं सिखाना है. सर्व धर्म समभाव हमें नहीं सिखाना है, केवल और केवल हिंदू धर्म निभाना है. कारण प्रखर बोलणं, मी आधीच सांगितलं, मला पेटवण्याचं काम नाही करायचंय, मला तुम्हाला जागवण्याचं काम करायचंय. कारण आम्ही पेटलोय, पण नुसतं पेटून उपयोग नाही हो. आम्हाला जागं झालं पाहिजे. सत्य काय आहे, असत्य काय आहे, या सगळ्या गोष्टी आमच्या ध्यानात आल्या पाहिजेत. या सगळ्या आणि पद्धतीचा आढावा जर घेतला तर आमच्या लक्षात येतंय, अक्षरशः त्या राजा रामदेवरायाची एवढी फरफट केली त्या अलाउद्दीन खिलजीनं. कोण, कसं, कोणत्या पद्धतीने याच्यात सामील झालं, कुणी काटा. आम्ही पहिल्यापासून त्याच्या कायम आम्हाला जे चांगलं आहे ना त्याचं वावडं आहे. अक्षरशः रामदेवरायांची एवढी फरफट केली की आजपर्यंत अशी फरफट कुणाची झाली नसेल. काय टाप होती होत्या अलाउद्दीन खिलजीची? काय टाप होती या महाराष्ट्रामध्ये हात घालण्याची? काय टाप होती? का या महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर या महाराष्ट्रामध्ये 3 जणांना येण्याचा अधिकार होता. पहिला होता वाघ, दुसरा होता वारा आणि तिसरे होते फक्त मर्द मावळे. पण अक्षरशः एवढी फरफट करून टाकली या राजा रामदेवरायाची, बघण्याची गट ठेवली नाही. अक्षरशः महाराष्ट्र संपवला, इतका संपवला की बाया बापल्यांच्या इज्जती अब्रू त्यांच्या नवऱ्यासमोर लुटल्या. काही नाही बोलू शकलं कुणी. का? सर्व धर्म समभाव. आमचेच आहेत ना, आमचेच प्यादे आहेत, कारण त्यांना माल मिळतो ना त्याच्या बदल्यात, खायला मिळतं ना त्याच्या बदल्यात. सर्व धर्म समभाव याच्या बदल्यात अक्षरशः गावाच्या गावं, घराच्या घर, दाराच्या दार जाळून लुटून बेचिराग केली गेली. ज्या वेळेला आयुष्यामध्ये एवढी संकट आली महाराष्ट्रावरती, गुरं जनावरं मोकाट सोडली गेली, कुणी ठेवलं नाही. रक्ताचे पाठ वाहिले महाराष्ट्रामध्ये, प्रेतांच्या राशी पडल्या महाराष्ट्रामध्ये, मुर्द्यांचे खप पडले महाराष्ट्रामध्ये, अक्षरशः हाडांचे सापळेच्या सापळे तयार झाले महाराष्ट्रामध्ये. कुत्र्या गिधडांची राजरोज दिवाळी चालू झाली. कोण महाराष्ट्राला बाहेर काढे? अक्षरशः पारतंत्र्याच्या एका शाहीनं, एका सुलतानानं अक्षरशः महाराष्ट्र बरबटून टाकला. एका पाठोपाठ एवढ्या स्वाऱ्या झाल्या की आज आम्ही विचार करू शकत नाही. का? कारण काय? याला कारण एकच होतं, फितूर आमचेच होते, आमचेच सामील झालेले होते. कित्येक जण नाव आहेत इतिहासात, आमच्याच आतमध्ये आणणारे होते. आणि या सगळ्यांमुळे अक्षरशः महाराष्ट्राची एवढी संपला महाराष्ट्र, राख झाली. त्या राख रांगोळी खाली अक्षरशः सगळं दडपून गेलं होतं, कुणीच नव्हतं, अक्षरशः राख झालेली. पण त्या राखेमध्ये सुद्धा एक अंगार फुलला होता. त्या राखेमध्ये सुद्धा एक अंगार फुलला होता. तो अंगार होता 15व्या शतकातला. 300 वर्ष गुलामीत, 300 वर्ष पारतंत्र्यात. एवढं पारतंत्र्य महाराष्ट्राने सहन केलं की एवढं पारतंत्र्य कधी सहन केलं नसेल. 300 वर्ष गुलामी खाली वावरलो आम्ही. कुणाच्या? हा विचार इथे नका करू. डोकी जागी ठेवा, शाबूत ठेवा आणि शाबूत ठेवून घरी जाऊन विचार करा, आम्हाला गुलामी दिली कुणी? कुणी आम्हाला चिरडले, कुणी आम्हाला भरडले?
हा विचार ज्यावेळेला आम्ही करू ना त्यावेळेला आमची डोकी पुन्हा एकदा शहाणी होतील, त्यावेळेला आमची डोकी, आमचा मेंदू सशक्त होईल. आणि याकरता एक करायचंय, तुम्हाला सत्य जाणून घ्यायचंय ना, माणसांनी नेहमी वाचन करावं, माणसांनी नेहमी पुस्तकं वाचावीत. कारण असं म्हणतात पुस्तकाने मस्तक सुधारतं. आज दुर्दैव, आज आमच्या हातात मोबाईल आले, वाटोळं केलं सगळं, पुस्तकं उरलीच नाही. असं म्हणतात पुस्तकाने मस्तक सुधारतं. आणि जे मस्तक सुधारलेलं असतंय ते मस्तक कायम सत्याच्या पुढे नतमस्तक होत असतंय. आमचा इतिहास, ज्वलंत इतिहास आम्हाला हा शिकवतोय. अक्षरशः राख झालेली होती, राख झालेली महाराष्ट्राची, पण या राखेखाली सुद्धा एक अंगार, एक निखारा हळवारपणे लुकलुकत होता. या राखेमध्ये पारतंत्र्याचा एक निखारा हळवारपणे निकनिकत होता. त्या अंगाराकडे लक्ष गेले, कारण तो अंगार दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो अंगार होता स्वराज्य संकल्पक धर्मवीर छत्रपती शहाजी महाराज. पाहिले, या अंगाराकडे पाहिले, या फुलत्या निखाऱ्याकडे पाहिले. या फुलत्या निखाऱ्याला पुन्हा एकदा थोडीशी जळ मिळाली, याला लकाकी आली, याला जळाली आली, आणि हा अंगार फुलला. पण दुर्दैव, का पुढे जावं तर पुढे अख्खा हिंदुस्तान हरामखोरांच्या कब्जात गेलेला होता. कुणाची स्वतंत्रपणे पुन्हा एकदा करुणा वाकायची, कुणाची. आणि दुर्दैवानं पुन्हा एकदा निजामांच्या पदरी शहाजीराजांना जावं लागलं. चाकरी त्यांचीच, हमाली त्यांचीच. का? कारण आमच्या फितुरीने आम्हाला सांगितलं होतं, आमच्या फन्नाने आम्हाला सांगितलेलं होतं की जर तुम्हाला वागायचं असेल तर यांच्या मर्जीप्रमाणे वागावं लागेल, नाही वागला तर नमक हराम. म्हणून फक्त एक मौत के घाट. काहीच स्वातंत्र्य नव्हतं आम्हाला. का? आमच्या हाताने आम्ही उडवलेलं होतं, आमच्या हाताने आम्ही निर्माण केलं होतं. आणि याला कारण होता सर्व धर्म समभाव. दुर्दैवानं निजामांची नोकरी पत्करावी लागली. आणि त्या निजामांच्या दरबारात चाकरी करताना मात्र एक आनंदाची घटना आयुष्यात घडली. जिजाईंसारखी सहधर्मचारिणी. एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये ज्याला देश, देव आणि धर्म सुखी करायचं आहे ते पती आणि पत्नी एकाच आवडीचे असावेत. नाहीतर नवऱ्याचं तोंड पूर्वेला आणि बायकोचं तोंड पश्चिमेला, कसा तो संसार होणार? चल नवऱ्याने म्हणावं, चल अगं गावामध्ये एवढा सुंदर व्याख्यानाचा कार्यक्रम आहे, शिवजयंती आहे, कोणीतरी ताई आहेत, बोलणार आहेत, अगं ऐकायला चल, काहीतरी वेगळं ऐकशील. ती म्हणली मला पिक्चरला जायचंय. कसं जमणार? म्हणजे इथेही जी युती आहे ना, ही फार महत्वाची आहे. इथे स्वराज्याचा संकल्प घेऊन जन्माला आलेले शहाजी महाराज त्याच पद्धतीचे आहेत. मनामध्ये त्यांच्या चेतना आहे धर्माविषयी. बायको मिळाली बस तशीच, तयाची दे कांता तयाची सारखी. बायको त्यांच्या सारखीच आहे जिजाई, आणि सुंदर, तेवढीच सहधर्मचारिणी, तेवढीच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी, त्यांच्या मनाला, त्यांच्या विचारांना, त्यांच्या आचारांना आकार देण्याकरता मदत करणारी. काय लागतं? जाधवरावांच्या जिजाऊ ज्या वेळेला भोसल्यांच्या गृहवधू झाल्या, ज्या वेळेला आणि मिळाल्या शहाजी महाराजांना आणि त्या संकल्पनेला आकार मिळाला, त्यावेळेला जिजाऊ आहेत त्यांच्या वतनावर लाल किल्ल्यात ग्रहण आहे. आणि योगायोगानं त्या ग्रहणाच्या वेळेला त्यांनी विचार केलाय की आम्हाला नाशिकला जायचंय. कुठे? गोदामाईच्या तीरी. कशा करता? ग्रहणाचं दान देण्याकरता. आणि म्हणून निघाल्या जिजाऊ. सोबत त्यांच्या 2 जावा आहेत. त्या 2 जावांना घेतलंय, मेणे घेतलेत, पालखी घेतलीये, घोडे घेतलेत, अंबारखाना घेतलाय, सगळे बाजार गुणगे घेतलेत आणि अवघ्यांना घेऊन जिजाऊ निघालेले आहेत. नाशिक मध्ये पोहोचलेत, रामघाटावर गेलेत, गोदा तटावरती आहेत. स्नाना करता जिजाऊ आणि त्यांच्या जावा तिथे पोहोचणार. स्नाना करता गोदामाई मध्ये जाणार. तेवढ्यात एका क्षणात डोळ्याचं पातं लावतं ना लावतं अवघडलं काहीतरी वेगळंच. घोड्यांच्या टपांचा थरार एका क्षणात कानावरती ऐकू आला. अक्षरशः धाड 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 घोडे आले तिथं. एका क्षणात जिजाऊंच्या समोर जिजाऊंच्या 2 जावा उचलल्या. जिजाऊ सुटल्या. का?
त्यांचा पती निजामाच्या पदरी आहे, निजामाचं मीठ खातोय म्हणून जिजाऊ सुटल्या आणि त्या 2 जावा पकडल्या गेल्या. जशा त्या 2 जावा पकडल्या आणि डोळ्याचं पारणं, डोळे मिठून उघडतायत ना उघडतायत तोच खोत्याचं नव्हतं झालं. का? जिजाऊंच्या समोर जिजाऊंच्या 2 जावांवरती त्या गोदावरीच्या घाटावर बलात्कार केले गेले. पाहतायत जिजाऊ, शून्य होऊन पाहतायत, काही बोलू शकल्या नाहीत. एवढे हस्तक्षेप करणारे हरामखोर समोर होते, नाही बोलू शकल्या. काही जुडल्या, रडल्या, वैतागल्या, संतापल्या, नाही विरोध करू शकल्या. का? समोर त्यांच्या 2 जावांवरती बलात्कार केले गेले. पाहत राहिल्या जिजाऊ. याला उत्तर काहीच नव्हतं. का? याला कारण होतं. कारण फक्त आमची फितुरी होती. त्याच जागी अख्खा महाराष्ट्र उभा राहिला असता या 2 जावांच्या पाठीमागे. का नसत्या वाचल्या या 2ही लेकी? का नसत्या वाचल्या या 2ही लक्ष्म्या? का नसत्या वाचल्या या 2ही भोसले घराण्याच्या वधू? जिजाऊ फक्त बघत राहिल्या, शून्य नजरेनं फक्त बघत राहिल्या, डोळे बसून बघत राहिल्या. हे काय होतंय समोर? कुणी नाही, यातून सोडवणारं कुणी नाही, यातून बाहेर काढणारं कुणी नाही. शून्य नजरेनं बघत राहिल्या. पण त्यावेळेला त्यांच्या मनात एक ठिणगी पडली. एक लक्षात ठेवा, आजही ज्या वेळेला धर्म उभा करायचा आहे ना, धर्म उभा करताना, धर्म वाढवताना, धर्म जोपासताना, धर्माला ज्या वेळेला धर्माच्या कक्षा तुम्हाला रुंदावायचेत ना, त्याकरता एक करायचं, इथली स्त्री जी आहे ना ती सजग करायची. का? इथे घराघरातली स्त्री जोपर्यंत सजग होत नाही तोपर्यंत हिंदू राष्ट्राला उभारी नाही. हे तितकंच सत्य आहे. सुरुवात आपल्यापासून करायची आणि मग थोडासा प्रश्न निर्माण होतो. थोडं मागं गेलं तर कळतं. जर इथली स्त्री जागृत नसेल तर. बघा आता तुम्ही, माझ्या पुढे बऱ्याच अनेक महिला भगिनी आहेत. फक्त तुमच्या मुलींना आताही निहाळा आणि घरी जाऊनही निहाळा. बघा, धर्म आपल्या ताब्यात आहे, धर्म आपल्या हातात आहे. जर नाही धर्म आपण वाचवला, कोणीच धर्म वाचू शकत नाही. धर्म वाचवणं हे स्त्रीच्या हातात आहे. बघा तुम्ही तुमच्या मुली घरी जाऊन, आज 50% पुरी अशा आहेत दादा त्यांच्या हातात बांगड्याच नाहीत. हा, जवळजवळ 70% पुरी अशा आहेत ज्यांच्या कपाळी गंधच नाही. का? लाज वाटते, नाही त्यांना चालत. मला कळत नाही, ते हिंदूच आहेत ना, नाही जमत त्यांना. नाही बरं, याचं उत्तर त्यांना नाही विचारायचं, कारण मुळातच त्या नॉट रिचेबलच्या आणि रेंजमध्ये असतात. नाही कोणाचं ऐकायचं, ते त्यांच्या मनावरती असतात. याचं उत्तर त्यांना नाही विचारायचं, याचं उत्तर त्यांच्या आईला विचारायचं. कारण संस्काराची जननी बोला की तुम्ही जरा. हा, हे उत्तर मला अपेक्षित आहे. संस्काराची जननी हात बांगड्या, का नाही तिच्या कपाळी गंध? माणसं म्हणतील, खरंच कपाळावरच्या गंधामध्ये, हातातल्या बांगड्यांमध्ये धर्म असतो का? साधा विचार आहे. तुम्ही तुमच्या अंगावरती अंगभर कपडे घाला. अंगभर कपडे स्त्रीच्या अंगावरती असणं हा स्त्रीचा सगळ्यात मोठा अलंकार आहे. हा, जर तिच्या अंगभर कपडे असतील तर जग तिचा सत्कारच करेल, अन्यथा बलात्कार वारंवार आहेत. तुम्ही म्हणाल आम्ही एवढे शिकलो. शिकणं म्हणजे उघडं राहणं नव्हे. प्रगत होणं, सुशिक्षित होणं, शिकणं आणि याचा कपड्यांशी नाममात्र सुद्धा संबंध नाही. हे ज्या अर्ध्या हळकुंडीहून पिवळ्या झालेल्या आहेत ना, त्यांना जेवढं उघडं राहता येईल तेवढा आनंद जास्त मिळतो. आणि त्यामुळे स्त्रीनं अंग झाकून असावं. दुसरी गोष्ट, का नाही त्यांच्या हातात बांगड्या, का नाही त्यांच्या कपाळी गंध? म्हणली खरी सांगू ताई, म्हणलं लवकर सांगा कारण व्याख्यानाची वेळ मर्यादित आहे. म्हणली खरं सांगू ताई, माझी पोरगी ज्या स्कूलमध्ये जाते त्या स्कूलमध्ये बांगड्या नॉट अलाउड आहे. माझी पोरगी ज्या स्कूलमध्ये जाते त्या स्कूलमध्ये कपाळी गंध नॉट अलाउड आहे. माझी पोरगी ज्या स्कूलमध्ये जाते त्या स्कूलमध्ये पायामध्ये पैंजणं नॉट अलाउड आहे. माझी पोरगी ज्या स्कूलमध्ये जाते त्या स्कूलमध्ये गळ्यात कोणती माळ दोरा नॉट अलाउड आहे. माझी पोरगी ज्या स्कूलमध्ये जाते त्या स्कूलमध्ये पाया पडणं नॉट अलाउड आहे. माझी पोरगी ज्या स्कूलमध्ये जाते त्या स्कूलमध्ये गीता ज्ञानेश्वरी नॉट अलाउड आहे. मला
तुम्ही तुमची पोरं त्या शाळांमध्ये पाठवताच कशाला ज्या शाळांमध्ये तुमची पोरं हिंदू धर्मापासून तोडली जातात. तो एवढे भयानक परिणाम आहेत का? प्रत्येकाला वाटतं माझा पोरगा शिकेल फक्त माध्यमांमध्ये, फक्त वेगवेगळ्या मीडियम मध्ये. माझं पोरगा मराठी शाळेत शिकणार नाही का? मराठी शाळेत शिकणार कमीपण आहे? मला सांगा ना, आज जे एवढे मोठे मोठे अगदी उच्च अधिकारी आहेत, मोठ्या मोठ्या पदावरती गेलेले आहेत, हे कुठं होते? कुठं शिकले? थोडा विचार करण्यासारखा भाग आहे. शिक्षण घेण्याकरता माध्यम नाही, शिक्षण घेण्याकरता बुद्धी महत्वाची असते. तुम्ही जागेवर आहात ना? मराठी माध्यमांमध्ये मला एक खरंच खरंच कळकळीचं सांगणं आहे तुम्हाला. तुम्हाला तुमचे संस्कार, तुम्हाला तुमचा धर्म जर जागृत ठेवावा असं वाटत असेल तर पोरांना मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण द्या. त्यांना मराठी माध्यमातून शिकवा. कारण हे नंतर त्यांना शिकता येतच की. जर तुम्ही त्यांची, मला सांगा, जन्माला कोणत्या मातीत येतात ती? महाराष्ट्राच्या. त्यांच्या कानावर पडणारी भाषा कोणती? मराठी. मग जन्माला यायचं महाराष्ट्राच्या मातीत, कानावर पडणारी घरची भाषा मराठी. कारण तुम्ही आम्ही काही एवढे शिकलेलो नाही की आपण इंग्लिशमध्ये त्यांच्याशी टापा मारू. काय असेल एखादं कुणी तर इथं उठून उभं राहा आणि सांगा आम्ही त्यांच्यात इंग्रजीवर फाडफाड बोलतो. मी नाही बोलत तर तुम्ही काय बोलणार? असेल एखादं तर सांगून द्यावं. म्हणजे आपण दर वेळेला त्यांच्या कानावर पडणारी भाषा मराठी आहे. ते शिकलेत, ते जन्माला आलेत या मराठी मातीमध्ये, आणि तुम्ही त्यांना घालता इंग्लिश माध्यमामध्ये. कोणी न्याय केलता आपल्या बापानी? त्याला मातृभाषेतून शिक्षण. हा हस्तक्षेप नेहमी आईचा असतोय, नेहमी आईचा असतो. का? तिला नेहमी वाटतं जर माझ्या जावेचं जर गाडी मधून जातंय आणि गाडी मधून येतंय, तिला गचा मन नको कळू दे, पण माझंही त्याच्यातूनच जाईल. ही छोटी मानसिकता आहे, प्रत्येक स्त्रीची मानसिकता आहे. बघा तुम्ही, ओळखून बघा कधीतरी. त्याच्यातून देणं घेणं काही नाहीये त्यांना. त्यांना धर्म बुडेल, संस्कृती बुडेल, मातृभाषा बुडेल, याच्याशी काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त जावेची जिरवायची पडलेली आहे. या सगळ्याचे एवढे भीषण परिणाम आम्ही भोगतोय, एवढे भीषण परिणाम. का? आज आमच्या पोरांना मराठी येत नाहीये. आज आमच्या पोरांवरती मातृभाषेचे संस्कार नाही आहेत. त्यांना ना सण माहिती आहेत, ना संस्कार माहिती आहेत, ना रीतिरिवाज माहिती आहेत, ना परंपरा माहिती आहेत, ना त्यांना काही महाराष्ट्राची देणं घेणं आहे. अक्षरशः त्यांची नाळ कापण्याचं काम चालू आहे. कोण कारण आहे याला? थोडासा जागे राहून विचार करा तुम्ही. आज जर आम्ही प्रत्येकानेच धर्म बुडवायचं ठरवलं तर जागृत करायचा कोणी? म्हणून मी म्हटलं नाहीये पोरीच्या हातामध्ये बांगडी. का? तिला नॉट अलाउड आहे. आवाज तुम्हाला फार कौतुक वाटतंय. तिच्या हातात बांगड्या नाहीयेत, कपाळी गंध नाहीये, तिच्या मनासारखं वागण्याची तिला मुभा आहे. तिच्या हातामध्ये अगदी वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून मोबाईल आहे. या सगळ्याचा परिणाम आज हे नॉट अलाउड आहे, आज ते नॉट अलाउड आहे, उद्या ते नॉट अलाउड आहे, परवा हे नॉट अलाउड आहे असं म्हणणारी पोरगी एक दिवस येतो तुमच्या आयुष्यातून तिला कायमचं नॉट अलाउड करून टाकते. काय कराल तुम्ही? आमच्याकडे काय उत्तर आहे त्या प्रश्नाला? आवाज 17 वर्षाच्या पोरी आहेत. प्रत्येक आईच्या मनामध्ये एक संकल्पना आहे, माझ्या पोरीने शिकलं पाहिजे, माझ्या पोरीने मोठं झालं पाहिजे, तिने तिच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. का नाही? निश्चित व्हायला पाहिजे. मुलीने शिकलं पाहिजे, मुलीने त्यांच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. मी सुद्धा आग्रही आहे. ते त्यांच्या पायावरती उभा राहून त्यांनी स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं पाहिजे. पण हे सगळं करताना त्यांनी धर्म विसरता कामा नये. अहो 17 वर्षाच्या पोरी आहेत लव्ह जिहादच्या प्रकरणात अडकलेल्या. काय करू शकतो आम्ही? वय काय आहे? 17. अहो अक्षरशः त्या 17च्या वयामध्ये ज्या वेळेला बापाच्या विरोधात कोर्टामध्ये तिने केस ठोकावी, बाबाच्या विरोधात तिने फिर्यादी म्हणून उभा राहावं. कशा करता? तर माझा बाप मला पाहिजे त्या मुलाशी माझं लग्न होऊ देत नाही म्हणून. आणि वय किती? फक्त 17. याला कारण काय आहे? याला कारण, सगळ्यात महत्वाचं कारण आहे त्यांच्या हातात नको त्या वयात आणि नको त्या बुद्धीला न पेलणारे मोबाईल आहेत. देऊ नये या मताची मी अजिबात नाही, पण देताना आम्ही किती काळजीपूर्वक त्यांच्या हातात मोबाईल देतोय. अहो अक्षरशः मी डोळ्याने पाहिलेली परिस्थिती आहे. 8 दिवस बापाला अन्न नाही, 8 दिवस आईला झोप नाही, 8 दिवस आई बाप शोधतायत, अक्षरशः वन भटकतायत त्या पुरी करता.
पोरगी जे निघून गेलेली आहे, पोरीचा तपास नाही, पोरगी कुठे गेली आहे. सगळे पाहुणे रावळे, सगळे नातेवाईक, सगळे भाऊबंद, सगळे मित्र, सगळं मैत्रिणी, सगळं अख्खं ढूंढलं, पण कुठंच पोरीचा पत्ता नाही. काय करू काय करू काय करू. बाप विवंचन येत आहे, आई डोक्याला हात लावून बसलेली आहे, अन्न नाही दोघांच्या पोटात. आणि अचानक एक दिवशी दुपारच्या वेळेला कुणीतरी निरोप घेऊन आलं. तो निरोप पाहिला या बापानं, पळत सुटला. बाप आई त्याच्या पाठीमागं पळते, शक्ती नाहीये त्याला चालण्याकरता, पण तरी पळतायत. पत्ता होता, तो पत्ता पोलीस स्टेशनचा. त्या पोलीस स्टेशनच्या दारामध्ये गेले. दारामध्ये गेल्याबरोबर पोलिसांनी सांगितलं, आत्ता चला, वेळ कमी आहे, कोर्टामध्ये हजर व्हायचंय तुम्हाला. या बापाच्या डोक्याच्या टूप लागल्या. का बरं मला कोर्टात बोलवलं असेल? कशा करता? काय घडलंय? कशा करता मला कोर्टात? दोघांनाही कळेना. अनविद्या आहे, आई अनविद्या आहे, बाप अनविद्या आहे. दोघही जण कोर्टाच्या दारात उभा राहिले. समोरचं दृश्य पाहिलं. अक्षरशः त्या बापाच्या आणि पायाखालची जमीन सरकली. त्या बापाच्या डोक्यावरचं आभाळ फाटलं. या हृदयाच्या चिंदड्या झाल्या. का? समोर जे दृश्य पाहिलं ना, डोळे विस्फारले या बापाचे. का? त्याचीच पोरगी समोर उभा आहे. आणि कोण? तर समोर मेरावाला ऐसा नाही आहे. मेरावाला तो अलग आहे असं म्हणणारा कोणीतरी एक हरामखोर तिच्या जोडीला उभा आहे. त्याला पाहिलं, त्याची अवस्था पाहिली, त्याचा चेहरा पाहिला, त्याचे केस पाहिले, त्याची ठेवण पाहिली, त्याच्या ज्या वेळा या डोळ्यानं पाहिलं, अक्षरशः या बापाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पोरीनं फिर्याद केलेली होती, माझा बाप माझ्या लग्नाचा आड येतोय, वय वर्ष 17 संपत आलेला आहे, मला अधिकार आहे, माझ्या मनाप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे, म्हणून या पोरीनं बापाच्या विरोधात केस ठोकावी. का? आम्ही कमी पडलो. संस्कार द्यायला आम्ही कमी पडलो, लक्ष ठेवायला आम्ही कमी पडलो, धर्म सांगायला आम्ही कमी पडलो, धर्म बोलवण्याकरता, धर्म वागवण्याकरता, आम्ही कसं जगावं, आम्ही कसं राहावं हे सांगण्याकरता. का? हिंदू धर्म सनातन आहे. प्रत्येक वेळेला बदल स्वीकारणं हा हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा गुण आहे. जे नवीन येईल ते स्वीकारायचं, जे नवीन येईल ते आपलंसं करायचं, हा हिंदू धर्माचा गुण आहे. आणि त्यामुळे तो शाश्वत आहे, सत्य आहे. अहो, कितीतरी धर्म आतापर्यंत आले आणि अक्षरशः संपून गेले, पण माझा हिंदू धर्म मात्र आधी होता, आताही आहे आणि इथून पुढे सुद्धा राहील. ज्यावेळेला पाहिलंय, या बापाने समोर पाहिलंय, ही एवढीशी पोरगी आहे, 17 वर्षाचं वय आहे, अक्षरशः तिच्या अंगावरती तब्येत नाही, एवढं अक्षरशः किरकोळ हाडाचं शरीर आहे. त्या पोरीकडे पाहिलं या बापाने. हिने माझ्या विरोधात केस ठोकावी, हिने माझ्या विरोधात. त्या पोरीकडे गेला तो बाप, कारण अजून पत्ताच नाही काय घडतंय पुढं, कोणत्या प्रकरणात अडकलेली आहे. एवढं संमोहन तिच्यावर केलं, एवढं संमोहन केलंय तिच्यावरती, अक्षरशः तिने बापाकडे बघितलं सुद्धा नाही. गेलाय तो बाप त्या पोरीच्या जवळ. त्या पोरीला त्यांनी सांगितलं, काय वागतेस तू, कोणाशी वागतेस तू, तुझं वय काय, तू करतेस काय, लग्न तर करायचंयच. एवढी मोठी स्वप्न मी तुझ्या करता आजपर्यंत घेऊन जगलोय, आज त्या स्वप्नांची तू माती करतेस, याचं भान आहे तुला? या पोरीनं अक्षरशः मान वळवली. या बापानं ओरडून पाहिलं, नाही ऐकलं. एक पर्याय बापाकडे उरला. त्या बापानं तेवढ्या सगळ्या कोर्टाच्या पुढं या 17 वर्षाच्या कार्टी समोर हात जोडले. मला एका प्रश्नाचं खरंच तुम्ही सगळ्या महिलांनी मला उत्तर द्या, पोरी समोर बापाने हात जोडायचा असतो? आणि ज्या दिवशी पोरीच्या समोर बापाला हात जोडण्याची वेळ येते, अहो त्या दिवशी तो बाप जगण्यापेक्षा मेलेला बरा. अक्षरशः या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. का? आतापर्यंत रागवलो, काही उपयोग नाही झाला, समजावून सांगितलं, काही उपयोग नाही झाला. आता शेवटचा पर्याय हात जोडायचा. आज हिंदू समाजाची हीच अवस्था आहे. आज आमच्या पोरींपुढं आम्हाला हात जोडावे लागतात, नाही तर ते मनमानी करायला मोकळे आहेत. कारण एक आहे, त्यांना पळवणारे कोणी हिंदू नाही आहेत, त्यांना नेणारे कोणी हिंदू नाही आहेत, त्यांच्यावर अन्याय करणारे कोणी हिंदू नाही आहेत, त्यांच्यावर अत्याचार करणारे हिंदू नाही आहेत, त्यांच्यावर बलात्कार करणारे हिंदू नाही आहेत, त्यांचा बलात्कार करून निर्गुण खून करणारे कोणी हिंदू नाही आहेत.
अक्षरशः पेडगावला जातोय, मला या गोष्टी कळत नाहीयेत. या बापाने शेवटचा पर्याय, तो शेवटचा पर्याय म्हणून हात जोडले. त्या बायकोकडे पाहिलं, ही बघ, ज्या वेळेला हिचा जन्म झाला ना त्यावेळेला हिच्या करता पहिल्यांदा माझ्या मित्राकडे मी गहाण राहिलो. का? तू म्हणली होतीस ना, तू सांगितलं होतस ना मला हिच्या करता पैंजण हवेत. मी गेलो होतो हिच्या करता पैंजण आणण्याकरता, मी आणले पैंजण. हिच्या करता मी जन्माला आलो, त्याच वेळेला हिच्या करता मी गहाण राहिलो. पण तिच्या करता लढत राहिलो, तिच्या करता कष्ट उसत राहिलो, तिच्या करता मरत राहिलो, तिच्या करता आतापर्यंत एवढा सगळा प्रपंच केलाय ना या पुरीच्या सुखा करता. एवढी मोठी स्वप्न घेतली होती मी आयुष्यभर फाटका कपड्यात राहिलो. पण मी विचार केला, अरे नसेल माझ्या अंगावरती, नसेल चांगला कपडा, नसू देत ना, नाही आहे ना माझ्या अंगावरती चांगला कपडा, नसू देत, मी फाटक्या कपड्याचा आहे. पण मी जरी भिकारी असलो ना, माझ्या पोरीला मात्र मी राजकुमारी सारखा ठेवेल, राजकुमारी सारखा ठेवेल. नाही तिला काही कमी पडू देणार. मी आजपर्यंत एवढ्या स्वाभिमानात जगलो, एवढ्या स्वाभिमानात वाढलो. माझ्या पोरीला त्या स्वाभिमानामध्ये मला वाढवायचं होतं, मी कमी पडलो. म्हणून हरामखोरांच्या तावडीत सापडली ती. मी संस्कार द्यायला कमी पडलो, मी लक्ष द्यायला कमी पडलो. या बापाच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं. खळखळ रडला तो बाप त्या पोरीच्या समोर. सगळं पोरीचं भविष्य उभा राहिलं. त्या पोरीला सांगत राहिला, मी तुझ्या पाया पडतो ग माझ्या लेकी. ए पोरी, अगं सोने, मी तुझ्या पाया पडतो, ऐक. अक्षरशः तुझ्या देहाचे 36 तुकडे केले जातील. तुझ्या देहाची किंमत नाहीये तिथं तुझं स्त्रीत्व महत्वाचं नाहीये, तिथं त्यांची वासना महत्वाची आहे. ते त्यांच्या बहिणीचे कधी झाले नाहीत, ते तुझे कधी व्हायचे. त्यांना त्यांची बहीण कळली नाही, ते तुझे कधी व्हायचे. मी तुझ्या पाया पडतोय. ए पोरी, ऐक माघारी पीर, मी तुला पाया पडून पुन्हा सांगतोय. या पोरीने एका शब्दात उत्तर दिलं, मला खूप चांगलं कळतंय मी काय करते आणि मी काय करावं. या बापाच्या समोर सह्या करून ज्या वेळेला ही पोरगी तिथून निघून गेली, त्या पोरीच्या पाठमोऱ्या आकृतीकडं हा बाप बघत राहिला. हा तोच देह आहे ज्या देहाला जन्माला आल्यापासून आजपर्यंत मी सांभाळलंय, जिच्या करता या हाताचे पाळणे केलेत, जिच्या करता या नेत्राचे मी दिवे केलेत. ही तीच पोरगी आहे जिच्या करता एवढा प्रपंच मी केलाय. आज ती पोरगी माझ्या डोळ्यात धूळ फेकून माझ्या डोळ्यासमोरून चालली. रडत राहिला, त्या पुरीच्या मागे पळत राहिला, त्या पुरीचे पाय धरत राहिला बाप. अक्षरशः तिच्या पायामध्ये गडगडत राहिला बाप. कुणा करता हा प्रपंच करावा? कुणा करता? जिला जन्म दिलाय तिच्या करता? आवाज अक्षरशः एवढा रडणारा तो बाप. पण त्यावेळेला त्या बापाला तिथून हटकलं, त्या पोराचा हात पकडला आणि त्या हरामखोराचा हात पकडून निघून गेली. त्या पुरीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला बाप. तिची होणारी अवस्था या मनामध्ये विचार करत राहिला बाप. आणि भरून आलं या बापाला. माझ्या आयुष्याची माती करण्याकरता मी जन्म घातला होता हिला. माझ्या आयुष्याचे, माझ्या अब्रूचे दिंडवडे काढण्याकरता मी जन्माला घातलं होतं हिला. ज्या वेळेला एवढ्या लोकांच्या समोर माझी पोरगी कुणातरी परक्याच्या सोबत पळून जाते, माझ्या नाकावर टिचून पळून जाते, निघून जाते, मी काही करू शकत नाहीये. हातबल झालाय तो बाप. किती पोरी आहेत आज, हातबल झालाय तो बाप. निघून गेली ती पोरगी या बापाच्या समोर, रडत राहिला तो बाप. अक्षरशः त्या काळजीनं वनवा उभा राहिला त्या बापाच्या अंतःकरणात. तिचे होणारे हाल मनामध्ये आले या बापाच्या, तिला होणाऱ्या यातना मनामध्ये आले या बापाच्या. एक कळ या बापाच्या पायापासून छातीपर्यंत आली आणि जशी ती कळ छातीत आली, धाड करत त्या छातीमध्ये ती कळ फुटली आणि तो बाप पडला तिथं. अख्खं कोर्ट पाहत होतं. ती बायको उठवत होती, लाख प्रयत्न करत होती, लाख कोशिश करत होती, पण संपला होता तो बाप. कायमचा निघून गेला होता तो बाप. या जगाचा निरोप घेऊन का? अरे जिला जन्माला घातलंय ना, तिने आयुष्याचं केलेलं मातेर,
तुम्हाला या गोष्टी खरंच जर सत्य वाटत नसतील ना, आज ज्या बापांच्या पोरी लव जिहादच्या प्रकरणात अडकलेल्या आहेत ना, त्या बापाच्या यातना बघा तुम्ही, त्या आईच्या यातना बघा तुम्ही. अक्षरशः झुरून झुरून मरतायत ते आई बाप, पण नाही त्यांना पोरी परत मिळत, नाही त्यांना त्या पोरी पुन्हा दिसत. काय त्या पोरींचा बाजार होत असेल, काय त्या पोरींच्या आयुष्याचे दिंडवडे होत असतील माहित नाही. आज इथे हिंदू पोरगा करायचा म्हटला तर एवढ्या आटी लावणारे आई बाप, हिंदू पोरासोबत लग्न करायचं म्हटलं तर एवढे झटणारे आई बाप, पण ज्या वेळेला निघून जातात ना या कार्ट्या, ज्या वेळेला होते ना त्यांच्या देहाची बाती, ज्या वेळेला होतात ना त्यांच्या देहाचे 36 तुकडे, त्यावेळा मात्र नामर्दासारखे बघत राहतात. नाही कुणी बोलू शकत, नाही कुणी आवाज उठू शकत. का मेला हिंदू समाज? का मागं राहिलो आम्ही? का अन्याय अत्याचार का सहन करत राहिलो आम्ही? आज मरतायत कितीतरी बाप या पोरींच्या काळजी पायी. खरंच माझं सगळ्या पोरींना हात जोडून सांगणं आहे, तुम्ही शिका, शिकू नका, अजिबात या मताची मी नाही, पण शिकताना असं शिक्षण घ्या. शिकताना असं एखादं विद्यापीठ बघा की ज्या विद्यापीठामध्ये असा एखादा विषय असावा की ज्या विषयाला अनुरूप तुम्हाला कळावं, तुमच्या आयुष्याचं गणित तुम्हाला समजावं. असा एखादा विषय निवडा की ज्या विषयानं तुमच्या बापाची मान उभ्या हयातीत कधी खाली जाणार नाही. असं शिक्षण मिळलं तर नक्की या पोरीनं. कारण तुम्ही किती शिकता यापेक्षा तुम्ही तुमच्या बापाला किती जपता, तुम्ही तुमच्या बापाची किती इज्जत राखता, तुम्ही तुमच्या बापाची किती आबरू राखता, हेही खूप महत्वाचं आहे ग. हे गणितही खूप महत्वाचं आहे. आयुष्याच्या या वाटेवरती आपला बाप आपल्या करता एवढं सगळं हे जे करतोय ना, हे सगळं तुमच्या सुखाकरता करतोय पोरीनो. ज्यावेळेला भविष्यात तुमचा बाप इथं उभा राहील ना, ज्यावेळेला भविष्यात तुमचा बाप तुमच्या पुढे असेल ना, त्यावेळेला तुमच्या बापाची मान ताट असली पाहिजे तुमच्याकडे बघून. मी सांगू तुम्हाला, आजही माझा बाप 71 वर्षाचा आहे. ज्यावेळेला माझ्या कीर्तनामध्ये, ज्यावेळेला माझ्या व्याख्यानामध्ये कधीतरी येऊन बसतो ना, त्यावेळेला माझ्या बापाची मान ताट असते. का? माझं हेच सांगणं आहे, तुम्ही निवडताना योग्य निवडा. सगळ्यांना आहे, प्रपंच सगळ्यांना आहे, आयुष्य सगळ्यांना आहे. हे या सगळ्याचा परिणाम एक दिवस ही पिढी नष्ट होण्याकरता होणारी वाटचाल आहे ना, ती आमच्याकडून आहे. आणि म्हणून धर्म जगवायचा आहे ना, याला कारण स्त्री आहे. धर्म उभा करायचा आहे ना, याला कारण स्त्री आहे. आणि निश्चित शहाजी महाराजांनी हा स्वराज्याचा संकल्प त्यावेळेला, ज्यावेळेला जिजाऊंसोबत विवाह केला ना, त्यावेळेला स्वराज्याचा हा संकल्प त्यांनी जिजाऊंच्या गर्भामध्ये उतरवलाय. आणि म्हणून तर आम्ही आजही म्हणतोय, आईच्या गर्भात उमलली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत, तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत, लाख संकट झेलून घेई, लाख संकट झेलून घेई, अशी पहाडी छाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. का? कसा करता? का? एक स्त्री, एक सजग आई, एक स्वराज्याचा संघटक निर्माण करू शकते. ही ताकद एका स्त्रीच्या अंतःकरणात आहे. म्हणून पहिल्यांदा इथल्या स्त्रीनं शहाणं व्हायचंय, इथल्या स्त्रीनं सजग व्हायचंय. तुम्हाला धर्म जागवायचा आहे ना, तुम्हाला धर्म जागरण करायचंय ना, तुम्हाला धर्म पेटवायचा आहे ना, तुम्हाला धर्म उठवायचा आहे ना, तुम्हाला या धर्माला पुन्हा एकदा ते आसन द्यायचंय ना स्वराज्याचं. सुरुवात आपल्यापासून करा. आम्हाला शाळेमध्ये तेच शिकवलं जातं. आम्ही ज्या माध्यमांमध्ये पोरांना घातलंय ती माध्यम आम्हाला तेच शिकवतायत. अरे पोरांना 4 खिळे ठोकून आत्महत्या करणाऱ्यापेक्षा 40 दिवस अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध ते औरंग्याच्या पुढे मेले पण झुकले नाही असं
असा धर्मवीर छत्रपती संभाजीराजा शिकवा. आम्ही आमच्या मुलांना काय शिकवतो हे निर्माण झालंय. जिजाऊंच्या चेहऱ्यावरचं तेज अनामिकपणे वाढलंय. जिजाऊंच्या चेहऱ्यावरचं तेज अनामिकपणे वाढत असताना जिजाऊ आहेत भरभक्कम चिरेबंदी ऐवज असणाऱ्या आणि या हिंदवी स्वराज्याचं मुख कमल असणाऱ्या किल्ले शिवनेरी. त्या शिवनेर किल्ल्यावर आहेत त्या काळाचे गडकरी आहेत विजयराव शिदोजी विश्वासराव. गडकरी आहेत त्या गडकऱ्यांची धर्मपत्नी आहे लक्ष्मीबाई. ती लक्ष्मीबाई विश्वासराव ज्यावेळेला पुढे झाली जिजाऊंना पाहिलं. गावातल्या त्या वाड्यातल्या 4-5 बाया बापड्या पुढे आल्या. त्यांनी जिजाऊंना पाहिलं. जिजाऊ शिवनेर गडावरती दाखल झाल्यात. जिजाऊंच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिलं आणि या आयाबायांनी सांगितलं मासाब ओ मासाब अहो तुमच्या चेहऱ्यावरचं तेज तुमच्या मुखड्यावरचं तेज आम्हाला सांगतंय मासाब तुमच्याकडे आनंदाची गोष्ट आहे. जाणलं सगळ्यांना कळलं सगळ्यांना पटलं आणि त्यावेळेला लक्षात आलं की जिजाऊना दिवस गेलेले आहेत आणि त्यावेळेला या लक्ष्मीबाई या विश्वासरावांच्या पत्नी या पुढे झाल्या. त्यांनी अगदी लवून मुजरा केला आणि मासाहेबांना विचारत्या झाल्या मासाब या काळात प्रत्येक बाईला प्रत्येक स्त्रीला काहीतरी खाऊ वाटते काहीतरी प्यावं वाटते काहीतरी द्यावं वाटते ज्याला डोहाळं म्हणतात. मासाब बोला की अहो तुम्हाला सुद्धा काहीतरी डोहाळं असतील. काय खाऊ वाटते काय प्यावं वाटते काय द्यावं वाटते. जसा हा प्रश्न केला या लक्ष्मीबाईंनी ताडकन उभा राहिली रणरागिणी आवाज दिला लक्ष्मीबाई नामास काही खावे वाटत नामास काही प्यावे वाटत नामास काही द्यावे वाटत. शांत झाल्या लक्ष्मीबाई आणि विचारलं मासाब हे तर आगळच आहे अखरीत आहे. हे कसलं डोहाळं तुम्हाला खावं नाही वाटत तुम्हाला प्यावं नाही वाटत तुम्हाला ल्यावं नाही वाटत. मासाब मग तुमचं डोहाळं तरी काय काय वाटतं आपणास. असं म्हणल्याबरोबर उभा राहिलेल्या तरुणागिरीनं उत्तर दिलं लक्ष्मीबाई आमास वाटते पायी मांड चोळला कसावा. आमास वाटते कमरेला जरी दुशेला आवडावा. आमास वाटते ज्ञानबंद तलवार हाती घ्यावे. आमास वाटते कपाळी शिवगंध रेखावा. आमास वाटते गळ्यामध्ये आई तुळजाभवानीच्या कवड्यांच्या माळा घालाव्या. आमास वाटते डोईवर मोत्यांचा शिरपेट चढवावा. आमास वाटते गोड्यावर मांड टोकावे. आमास वाटते सह्याद्रीच्या गिरिकंदरात गोळा फिरवावा. आमास वाटते ज्या यवनानी ज्या हैवानानी ज्या सैतानानी ज्या सुलतानानी माझ्या आया बहिणींच्या आबरू माझ्या दृष्टी देखत ज्या हैवानानी माझ्या आया बहिणींच्या आबरू लुटल्या त्या यवनांचं मस्तक दडा वेगळं व्हावं आणि हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं. एका स्त्रीची इच्छा एका स्त्रीचे डोहाळे एका स्त्रीची संकल्पना एका स्त्रीची उमेद सोपी गोष्ट नाही. या अख्ख्या सैतानांच्या राज्यात ही एक जगदंबा होती जी उभा राहिली होती या महिषासुरांचा नाश करण्याकरता. पदर पसरला होता तिनं त्या जगदंबे पुढे आई दार उघड आणि त्या जगदंबेनं दार उघडलेलं त्याच्याकरता दार उघडलं होतं आणि म्हणावं लागलं मग आम्हाला आजही की अजूनही बोथट झाली नाही धार मराठी तलवारीची. अरे कुणाची हिम्मत नाही या महाराष्ट्राला संपवण्याची कारण घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि हिंदुत्वाविना पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. जिजाऊंच्या मनातली ही स्वराज्याची संकल्पना आहे ना ही संकल्पना आगळी होती तेजस्वी होती ओजस्वी होती आणि या संकल्पनेचा परिणाम त्या गर्भावरती झालेला त्या स्वराज्याचा परिणाम त्या गर्भावरती झालेला त्या पेटल्याचा परिणाम त्या गर्भावरती झालेला. प्रत्येक आईला आजच्या काळात असं पेटून उठलं पाहिजे अरे माझ्या पोटी येईन ना या हिंदू धर्माचा पुन्हा एकदा पालट करणारं या हिंदू धर्माचा काया पालट करणारं पोरग माझ्या पोटी जन्माला यायला पाहिजे. ही आग हरेक स्त्रीच्या अंतःकरणात असायला हवी तर हिंदुत्व पुन्हा एकदा मोहरून उठेल.
ही आग जिजाऊच्या अंतःकरणात, आणि त्या आगीनं त्या गर्भामधल्या त्या अंशाला आकार दिलाय. त्या आग त्या गर्भातल्या अंशामध्ये जाऊन पोचलीये, आणि जसा यथावकाश त्या गर्भाची परिपूर्णता झाली, आणि यथावकाश या महाराष्ट्राचं भाग्य उजळून काढण्याकरता, महाराष्ट्राच्या कणाकणाला, या अवघ्या मावळ्यांच्या मनामनाला आणि शिवनेरगडाच्या कणाकणाला पुन्हा एकदा भाग्याने मोहरून काढणारा, इथलं हे सगळं पारतंत्र्य मोडून काढणारा, इथे पुन्हा एकदा देवाचं, देशाचं, धर्माचं राज्य निर्माण करणारा, इथल्या अनेक 12 पातशायांना पालथा टाकणारा, त्यांना गाडणारा, त्यांना नमवणारा, त्यांना झुकवणारा, त्यांना पाया पडायला लावणारा एक सुपुत्र या जिजाऊंच्या पोटी शिवनेरगडावरती एका भल्या पहाटे जन्माला आला. ती वेळ आहे फाल्गुन वद्य तृतीयेची, म्हणजे आजची. याच दिवशी महाराष्ट्राचा सूर्य या पृथ्वी तलावर आणि सौभाग्यानं शिवनेरगडावरती जन्माला आला, आणि अवघ्या म्लेच्छांचा निष्पात करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज इथं जन्माला आले. आणि मग कळलं हे बाळ साधं नाही, मुळातच त्याच्या गर्भातले संस्कार आहेत. हे संस्कार हिंदुत्वाचे आहेत. ही आग होती अंतःकरणातली, ही आग पुन्हा एकदा जागृत ठेवण्याकरता, 350 वर्षाचं हे पारतंत्र्य मोडीत काढण्याकरता या आईनं या अशा जबरदस्त मुलाला जन्माला घातलेलं होतं. या बाळाचा जन्म सांगत होता काहीतरी आगळा आहे, काहीतरी वेगळा आहे, काहीतरी घडणार आहे. पुन्हा एकदा काहीतरी, ही नव्याची नांदी आहे. ही नांदी सांगून देत होती पुन्हा एकदा, अरे इथं देव येणार आहे, देव आलाय, शिवांच्या रूपात आलाय. या बाळाला जन्माला घालून जिजाऊ धन्य झाल्या. आणि ज्या वेळेला हे बाळ लहानाचं मोठं होतंय, त्या बाळावरती संस्कार मोबाईलचे. बरं झालं जिजाऊंच्या काळात मोबाईल नव्हते. माझ्या पोटी शंकर जन्माला यावे, जिजाऊंना वाटत होतं. माझ्या पोटी कृष्ण जन्माला यावे, जिजाऊंना वाटत होतं. माझ्या पोटी क्षत्रिय जन्माला यावा. आजच्या काळातल्या एखाद्या आईला सहज विचारावं, तुमचे डोहाळे काय? ती म्हणली काही नाही, मला असं वाटतं माझ्या पोटी आरची जन्माला यावी. दुर्दैव, आरची जन्माला आल्यावर तिचं दुर्दैव ती परशाबरोबर पळूनच जाणार. या जन्माला आलेल्या बाळावरती संस्कार केलेत धर्माचे. का? त्या बाळापुढे गीता वाचली आहे म्हणून आपल्या घरामध्ये गीता असावी. नसेल उद्या तरी येऊन या. बरेच महाभाग आहेत, त्यांच्या घरात सगळं आहे, लाखो रुपयांच्या वस्तू आहेत, पण त्यांच्या घरात गीता नाही आहे, त्यांच्या घरात ज्ञानेश्वरी नाही आहे. आणि हे दुर्दैव आहे हिंदू धर्माचं. तुम्हाला वाचता येत नाही हा भाग निराळा आहे, नको येऊ दे वाचायला, निदान ठेवा तरी तुमचा तो धर्मग्रंथ आहे. तुम्हाला बाकी सगळं जमतं, तुम्हाला गीता नाही शिकता येत. रोग येतो आम्हाला गीता शिकायची म्हटली की. जिजाऊनी या लेकराला ज्ञानेश्वरी सांगितले, जिजाऊनी या लेकराला रामकृष्ण सांगितले, जिजाऊनी या लेकराला अर्जुन सांगितलाय, जिजाऊनी या लेकराला कर्ण सांगितलाय. एक 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 अशी विभूती. ज्या वेळेला जिजाऊ त्याच्यावरती संस्कार करतायत, एक असा नियम आहे लक्षात ठेवा. सगळ्या स्वप्नांना आकार देत जिजाऊनी या लेकराला उभा केलंय, या लेकराला मोठं केलंय. आणि जसं हे बालक मोठं होत गेलंय, या बालकावरती हे संस्कार होत गेलेले आहेत. त्या बालकावरती संस्कार केलेत मुंगीचे. मुंगी तुम्ही पाहिली आहे? मुंगी केवढी आहे तुमच्या भागात? मुंगी केवढी असते? एकदम छोटी, एवढीशी, नगभर दिसत नाही, या डोळ्याला पटकन दिसत नाही, एवढीशी नगभर आहे. मुंगी एवढीशी आहे बघा, नगभर मुंगी आहे. आता विचार करा, एवढीशी मुंगी आहे, तिचं डोकं केवढं असेल? त्याच्याही पेक्षा लहान. बरं आता एवढंसं डोकं आहे, विचार करा त्यातला मेंदू केवढा असेल? त्याच्याही पेक्षा लहान. आता एवढीशी मुंगी आहे, निम्म तिचं डोकं आहे, त्यातला अर्धा तिचा मेंदू आहे. पण त्या मुंगीला कधी सांगावं लागलं? त्या मुंगीला कधी बोलावं लागलं की बाई ग, त्या भरतखंडातल्या हिंदुस्थानातल्या महाराष्ट्र राज्यातल्या या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या या संगमनेर तालुक्यातल्या या कोतुळ गावातल्या या अमुक पेठेतल्या त्या अमुक घरातल्या अमुक मजल्यावर, त्या अमुक मजल्यावरच्या त्या स्वयंपाकघरातल्या किती नंबरच्या फळीवर कोणता डबा साखरेचा आहे सांगावं लागतं मुंगीला. मुंगी केवढी आहे? कणभर.
अहो मुंगी कणभर आहे, पण कणभर मुंगी मनभर साखरपस्त करते. तसे छत्रपती शिवाजी राजांचे मावळे संख्येनं कणभर होते, पण कणभर मावळ्यांनी मनभर मोगल उद्ध्वस्त केले. का? बळ जे होतं ना ते बळ अखंडतेचं होतं, बळ जे होतं ना ते निष्ठेचं होतं, बळ जे होतं ना ते श्रद्धेचं होतं, बळ होतं ना हिंदुत्वाचं होतं. आणि या बळानं ही बालकं उभा राहिलेली. आणि असं चालता चालता फिरता फिरता छत्रपती शिवाजीराजे संघटन करता करता, माणसं जोडता जोडता, हे मावळे जमा करता करता, हे चड्डी लंगोटीतली पोरं एवढी 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 जमा करता करता गेलेत. या सगळ्या 12 बलुतेदारांना 18 पगड जातीना महाराज एकत्र करतायत, हिंदूंना एकत्र करतायत. डोक्यात नीट ठेवा, नीट ऐका. हिंदूंना महाराज एकत्र करतायत. करता 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 महाराज गेलेले आहेत गुंजवणीमध्ये, म्हणजे गुंजन मावळ. 12 मावळं होती त्या काळात. त्या 12 मावळातलं एक मावळ आहे गुंजन मावळ. त्या गुंजन मावळात गेलेत. कुस्त्यांचा फड रंगलेला. त्या कुस्त्यांच्या फडात महाराज गेलेत. त्यांनी पाहिले एक पोरगा आहे भल्या रान रेड्याच्या ताकदीचं, पण बस्त बसलेला आहे. त्याच्याकडे बघितलं, त्याची आईट पाहिली, बस महाराज गेले त्या पोराच्या जवळ. त्या कुस्त्या चालू असणाऱ्या त्या सगळ्या पैलवानांच्या त्या एका पोराला त्यांनी हेरलं. त्या पोराच्या जवळ गेले आणि त्या पोराला विचारलं, ए काय येतं तुला? तू म्हणला काही नाही जी. म्हणजे अरे काय येतं तुला? तू म्हणला तेच तर म्हणतोय काही नाही जी. आणि मग काय करतो तू? म्हणला काही नाही, खातो पेतो आणि झोपतो. सध्याच्या पिढीचा हाच उद्योग चाललाय, खातो पेतो आणि झोपतो. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला विचारलं, येशील काय आमच्या बरोबर? काय करावं लागल? काही नाही रे, खायचं प्यायचं झोपायचं आणि कोणी आडवं आलं तर कापायचं. जमल? म्हणलं जमल की जी. येतो? आलो. कधी? आत्ता. जो आला तो महाराजांच्या सोबत, जो आला तो मरेपर्यंत महाराजांचा झाला, ज्याचं नाव आहे संभाजी कावजी कोंढाळकर. या संभाजी कावजी कोंढाळकराचं एक विशेष होतं. कोणतं विशेष माहिती आहे? यांनी एवढं महाराजांना सहकार्य केलं, एवढं सहकार्य. साधं पोरगं होतं, रांगडं पोरगं होतं, पण या पुरानं एवढं सहकार्य केलं की ज्या वेळेला तो अफजल या महाराष्ट्रात आलाय, अक्षरशः त्यांनी तुळजाभवानीची मूर्ती उचलली. ती मूर्ती उचलून त्या मूर्तीच्या छन्नी हातोड्याखाली ठिकऱ्या पाडल्या. ती मूर्ती अक्षरशः आणि संपवून टाकली. त्या मूर्तीच्या पुढे गाय कापली. गायीच्या रक्ताच्या थारोळ्यात हा सैतान थया नाचला. तिथून अख्खं तुळजापूर उद्ध्वस्त केलं. पंढरपुरात आला, चंद्रभागा पाठवली, पुंडलिक रायाला चंद्रभागेत फेकून दिलं. पांडुरंगाच्या रावळात गेला, तिथं अख्खं मंदिर उद्ध्वस्त केलं. मुख्य पुजाऱ्यांनी पांडुरंग लपवला म्हणून वाचला. ज्या वेळेला निघाला तो पंढरपुरातून थेट गेला शिखर शिंगणापुरात गेला. महादेवाला त्यांनी उपद्रव केला. निघाला तिथून फलटणला आला. फलटणमध्ये बजाजीराजे निंबाळकर महाराजांचे सख्खे मेवणे, त्या सख्या मेवण्याला त्यांनी कैद केलं. त्याला फितूर करायला लागला होता, कैद केलं. आणि ज्या वेळेला या सगळ्या खपारा ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना कळतायत वय वर्ष अवघं 16 आहे, आजच्या पोरांना हा आदर्श घेण्याजोगा आहे. त्या 16 वर्षाच्या महाराजांवर हे सगळं घडतंय का? महाराजांनी कामगिरी तशी केली होती. एवढ्या कमी वयात, एवढ्या अचूक वेळेमध्ये. अहो महाराजांनी बाष्पुरंदर कब्जात आणला होता. मुरुमदेवाचा डोंगर जो सध्याचा राजगड, त्या राजगडावरती वर्चस्व कमावलेलं होतं. तोरणा ताब्यात घेतलेला होता. या सगळ्या गडांच्या मुसक्या आवडलेल्या होत्या वयाच्या 16व्या वर्षी. हे सगळं केलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि या सगळ्या खबरा गेलेल्या होत्या त्या पड्या बेगमेपर्यंत. आणि तिने सुपारी दिली होती अफजल्याला. निघालेला हा सगळं बाटत निघालेला, सगळं संपत निघालेला, सगळ्याची राख करत चाललेला, सगळी रांगोळी करत चाललेला. महाराज बघत होते, भीती वाटत होती या मनामध्ये. काय करेल अफजल्या? सगळा महाराष्ट्र आता चिंताग्रस्त झालेला आहे. मात्र महाराजांनी एक चाल खेळली का? तो माझ्यापर्यंत, म्हणजे राजगडावरती महाराज त्यावेळेला आहेत, त्यावेळची राजधानी राजगड आहे. राजगडावरती माझ्यापर्यंत येणार, म्हणजे राजगडापर्यंत सगळं उद्ध्वस्त करून येणार. आणि ते उद्ध्वस्त त्यांनी करूच नये. जरा असेल कोणी तर त्यांना शांत करा की, त्यांची आई वगैरे असेल तर. उद्ध्वस्त करत निघालाय. आणि जसा उद्ध्वस्त करत निघालाय, राजाने हा विचार केलाय की तो इथपर्यंत उद्ध्वस्त करण्याऐवजी मीच जागा बदलली तर, मीच त्याच्या इलाक्यात गेलो तर, पर्यायाने माझा इलाका वाचणार आहे, पर्यायाने माझं स्वराज्य वाचणार आहे, पर्यायाने माझ्या स्वराज्याला जायबंदी होता येणार नाही. माझा स्वराज्य वाचवण्याकरता मला
त्याच्या त्याच्या जहागिरीत घुसायचंय. आणि महाराज गेले, डोक्याने काम करणारा राजा. महाराज गेले, राजगड सोडलाय आणि महाराजांनी निवडलाय गरुडाच्या बसकणीचा. अरे दिवसा डवळ्या जिथं सूर्य जाता जात नाही आणि रात्रीच्या वेळेला जिथं अंधार सुद्धा जायला घाबरतोय असा भयान चखोट गरुडाच्या बसकणीचा किल्ला, दाट काळोखाचा, किर्र काळोखाचा, दयाखोऱ्यांचा भयान आणि भीषण प्रतापगड. राजा आले प्रतापगडावरती. त्या प्रतापगडावरती येताना राजांची संकल्पना आहे, या खानाला कळलं पाहिजे, या अफजलाला कळलं पाहिजे मी प्रतापगडावर आहे. आणि बातमी कळली, फितूर होतेच, बातमी कळली. आणि मात्र आता अफजल खान चौताळला, अरे हा माझ्या इलाख्यात कसा आला, निघालं पाहिजे, गेलं पाहिजे. अहो जवळजवळ 25,000 नेलं सैन्य त्यांनी वाईमध्ये ठेवलं. त्या 25,000 फक्त 5,000 घेतले, कारण त्याला माहिती आहे या प्रतापगडाच्या वाटेनं जाताना एक खिंड आहे, ज्या खिंडीचं नाव आहे रडतोंडीची खिंड. पार घाटाच्या पुढे ही रडतोंडीची खिंड आहे. जाताना अक्षरशः माणूस त्या खिंडीतून आजही रडतच चालत जातो, इतकी भयान आहे. बाजूने दोन्ही दऱ्या आहेत आणि मधून निमुळती वाट आहे. गेला तर गेला, नाही तर थेट स्वर्गात. भयान त्या रडतोंडीच्या खिंडीतून याने विचार केला, अरे या 25,000 5 गेले तरी बेहतर. ते 5,000 घेतले आणि अक्षरशः दात खात अफजल आलाय. त्यांनी वाई पसरणी घाट पार केलाय. तो पसरणी घाट पार करून सगळं बरखास्त करत संपवत आतापर्यंत येणारा खान मात्र स्वतःचा प्रदेश वाचवण्याकरता थेट पार घाटात गेलाय. तो पार घाट पार करून त्या रडतोंडीची खिंड पार करून ज्या वेळेला त्या जनीच्या टेंब्याजवळ जाऊन थांबलाय, तो जनीचा टेंबा तिथं गेल्या पत्र पाठवलं. आता बघा खानाची भाषा, गेल्या त्यांनी पत्र पाठवलंय. तो काही साधा नाही, त्याच्या भाषेतलं पत्र त्याने आवाज दिलाय. त्या पत्राची भाषा आहे, शिवबा जान प्यारी असेल तर तुरंत बेहोत आम्हाला शरण ये. आता तिथं तुमच्या आमच्या सारखा अर्धवट असता, आजही आपली बरीच पोरं आहेत, तिथं तुमच्या आमच्या सारखा अर्धवट असता आणि जर त्यांनी ही भाषा ऐकली असती, तो म्हणला असता भेट तू उद्या. तुम्हाला आज असं बोलला मिरवणुकीत ना, तू उद्या मला भेट. तुला एवढी मवाळकी आहे, एवढी मवाळकी आहे. शिवाजी महाराज म्हणजे अक्षरशः एवढं चखोट कार्य आहे. एक लक्षात ठेवा, ज्याच्या खांद्यावर हात शिवरायांचा आणि ज्याच्या कानात शब्द शिवरायांचे, तो माणूस मेला तरी छत्रपती शिवाजीराजांचा म्हणून मरत होता. काय ताकद असेल, काय ताकद असेल, काय मोहिनी असेल त्या शब्दांमध्ये, त्यांचंच त्यांना माहिती. बघा उत्तर ह्या राजे लिहितात, बघा भाषा त्यांच्या पत्राची. खान साहेब आपण तो आमच्या वडिलांच्या ठाई, आम्ही आपलेच, राज्यही आपलेच, आम्ही आपल्या भेटी करता आलो असतो, परंतु खान साहेब आम्हाला आपली आणि आपल्या साम्राज्याची भीती वाटते. एक काम करा, आम्ही तुमच्याकडे येण्यापेक्षा तुम्हीच आमच्याकडे या ना भेटायला. चौथाला खान, मी तुझ्याकडे नाही येणार, तू माझ्याकडे ये. पुन्हा खरमरी पत्र दिलं आणि उत्तर दिलं. ते पत्र लिहिलं, वक्त बर्बाद करू नकोस, जान प्यारी असेल तुरंत शरण ये. महाराजांचं पुन्हा उत्तर आलं, आम्ही कुठं नाही म्हणतोय, आम्ही नाही म्हणत नाहीये, पण खान साहेब आम्हाला आपली भीती वाटते. एक काम करा, अहो आम्ही आपणच बेटावयास येण्यापेक्षा आपणच या ना, आम्हाला आनंद होईल. आता मात्र नाईलाज झाला, काय करू आता. हा खान चौताळल्याबरोबर निघाला जसा निघाला, जाता जाता या खानाच्या वाटेत जनीच्या टेंब्याच्या पुढे काही अंतरावरती महाराजांनी आणखी एक डोकं चालवलं. सुंदर शामियाना, हिरे, वस्त्र, माती, मुणक आणि सुंदर आणि रेशमी वस्त्र लिहिलेला, सुंदर जाली लगडलेला, उंची अत्तर ठेवलेला, उंची मध्य ठेवलेला, गाद्या काय, गिरद्या काय, टक्के काय, लोड काय, मनमोहक अशी अत्तर काय. का हे सगळं खानाला आवडतंय, हे सगळं खानाला पाहिजे, हे सगळं खानाला पाहिजे. हा महाराजांना माहिती आहे, ही युक्ती आहे. काय आवडतंय, अहो एखादा पोरगा आहे, रागात आहे,
बाश म्हणला आता तो जो आहे ना त्याने काल मला माझ्याशी टक्कर दिली ना त्याला महाराज हा खान जिंदा या मुर्दा शिवाजी राजाला पेश करतो असं म्हणत निघालाय. या खानाच्या वाटेत ठेवलाय सुंदर शामियाना सोन्याचा हिऱ्यांचा मोत्यांचा अस्सल मोती मानक लगडलेला उंची वस्त्र ठेवलेला उंची अत्तर ठेवलेला उंची शराब मध्य ठेवलेला उंची गाद्या घेतल्या तर सगळं 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 लावलेला. हे सगळं खानानं पाहिलं. वाह बहुत खूब मेरे अल्लाह तला के पास बेसा शामियाना नहीं है. चढला ना बिचारा गाणी हरभऱ्याच्या झाडावर. कशा करता आलतो मी गेला विसरून. आणि मग राजाने दुसरी युक्ती केली. आता बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. थोडे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या घरात कोणीतरी पाहुणा म्हणून खान पाहुणा म्हणून येतोय. मग राजांच्या घरात आधी हजर कोण पाहिजे राजे का खान. राजे पण असत नाहीत का आधी शामियाना. कारण राजा आधी दिसला की जिंदा या मुर्दा पेश करेल म्हणून राजा नाही आधी शामियाना दिसला पाहिजे. खान विसरून गेलाय. कशा करता तुम्ही दुसरी युक्ती आहे. राजे त्यावेळेला समोर आले नाही. मग राजाने त्यांचा वकील काढला. का राजाने याचा बारीक अभ्यास केला. कारण राजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख आहे बहिर्जी. त्या बहिर्जीला हे सगळं बारीक न्याहाळायला लावलंय. आणि त्यावेळेला बहिर्जीच्या लक्षात आलंय या खानाच्या सोबत आलेला वकील आहे तो वकील आहे कृष्णाजी भास्कर. या कृष्णाजी भास्कराचं कोण ऐकतो म्हणले त्याचं आता नवऱ्याचं कोण ऐकणार. असं का गोपीनाथ पंताला हजर करा. राजाने युक्ती केली म्हणजे एक वकील एक मेहुणा खानाचा वकील आणि दुसरा मेहुणा राजांचा वकील. राजाने डोकं चालवलं. मग गोपीनाथ पंतांच्या कानावर घातलं. पंत खान गड्या झालं. गोपीनाथ पंत लागले कृष्णाजीच्या कानाला आणि सांगितलं दाजी खानगडावर आला पाहिजे. बरं आता नातं नाजूक आहे. दाजीचं ना ऐकावं तर बहिणीचं कस काय. बहीण गेल्यावर रागवल. बाश लागले कृष्णाजी भास्कर या खानाच्या कानाला. हमको जाना चाहिए हुजूर. क्या बकते हो. सच्ची में हुजूर सिवा तो बच्चा है आपके आगे वो नहीं टिक सकता उसका निभाव नहीं लग सकता. चलिए हुजूर ऐसा कहते हो ठीक है बता दिया जाए शिवाजी राजा को हम मिलने आ रहे हैं. आणि निवडली वेळ निवडली तारीख ठरलं ठिकाण सगळं अनामिकपणे ठरलं गेलंय. तारीख आहे 12 डिसेंबर 10 डिसेंबर 1659 महिना मार्गशीर्ष तिथी मार्गशीर्ष वद्य अष्टमी. वेळ दुपारी 12:35 मध्यान्नाची वार. आणि अशा या दुसऱ्या प्रहराला सगळं ठरलंय. 10 अंगरक्षक सोबत घेऊन जायचं ठरलंय. आणि त्या 10 अंगरक्षकांच्या बरोबर ज्या वेळेला हा खान त्या शामियानामध्ये हजर आहे त्यावेळेला राजे एका दरडीच्या पाठीमागे आहेत. खान येतोय कसा खान चालतोय कसा खान बोलतोय कसा खानाची शस्त्र खानाची माणसं खानाची सज्जता सगळं बारीक बहिर्जीच्या माध्यमातून राजांनी निवडलंय. राजांनी पाहिलंय समोर आहे सय्यद बंडा. मग माझ्याकडे तरी काय कमी आहे. तो सय्यद बंडा 9 फुटाचा माणूस दांडपट्ट्याने उडवत होता. राजाने विचार केला जर तो सय्यद बंडा 9 फुटाचा माणूस दांडपट्ट्याने उडवतो तर माझा मावळा एक असा आहे तो 9.5 फुटाचा माणूस दांडपट्ट्याने उडवतो. त्याचं नाव आहे जीवा महाला. काय कमी आहे. एक जण घेतलाय. खंडोबा लाड आहे. एक मावळा आहे. या सगळ्या मावळांना या 10 अंगरक्षकांना सोबत घेतलंय. योग्य विचारपूर्वक माणसांची निवड कशी करावी हे सुद्धा शिवाजी महाराजांकडून शिकायचंय. या सगळ्यांना सोबत घेतलंय. आणि जशी गटिका बुडाली अवाक्या महाराष्ट्राने देव पाण्यात घातले. ए शंभू महादेवा ए आई जगदंबे माझा राजा संकटात आहे. माझा राजा त्या अफजलाच्या तावडीत आहे. माझा राजा जगला पाहिजे. माझा राजा वाचला पाहिजे. माझ्या राजाला वाचीव माझ्या राजाला जगवाई. का इथं लाख मेले तरी चालतील पर लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आई वाचव आई जगव. सगळा महाराष्ट्र चिंतेमध्ये आहे काय होईल. आणि जशी गटिका बुडाली 12:35 राजानं गटिका बुडाल्याबरोबर राजाने गोपीनाथ पंतांना धाडलं. गोपीनाथ पंत पुढे आले आणि सांगितलं खान साहब आप सय्यद बंडा को दूर कीजिए. क्यों खान साहब सय्यद बंडा को शिवाजी राजे डरते हैं. या खानानं डोक्याला हात लावला. म्हणला लेका उगा टेन्शन घेतलं मी म्हणलं लय ताकदीचं आहे पण हे माझ्या नोकराला घाबरतंय सय्यद बंडाला. माझ्या पुढं काय टिकायचं. जाओ सय्यद तुम बाहेर जाओ. जसा सय्यद बंडा बाहेर निघाला मग राजांचे सगळे खेळी यशस्वी झाल्या. आणि जशी गटिका बुडाली योग्य वेळ आली त्या क्षणी राजाला इशारत झाली गोपीनाथ पंतांची. आणि जशी इशारत झाली राजे निघाले. पाहिलं 5-5.5 फुटाचं
5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार छत्रपती शिवाजीराजे आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम येताना जसं पाहिलं या खानानं पाहिलं मरुणे आणि महाराज येत आहेत जसं पाहिलं तसं शामेण्याच्या 2 पावलं पुढे आला या खानानं बहुत फैलावले आणि आवाज दिला आव शिवाजीराजे आओ हमारे गले लग जाओ जसा आवला त्या हसीचा महाराजांना पटलं जसे आले शिवाजीराजे जवळ आले या शामेऱ्यामध्ये घुसले आणि जसे शामेऱ्यात आले त्या शामेऱ्यामध्ये कोणी नाही हे पाहिले या खानानं महाराजांना मगर मिठीत घेतलं आणि जशी मिठी आवडली त्या मिठीमध्ये या खानानं या अफजलानं दगा केला जसा दगा केला ती कट्टार काढली महाराजांच्या अंगावर घालणार हुशारीत होते महाराजांनी अख्ख्या अंगावरती चिलकत पांघरलेलं होतं तो वार मुका गेला राजांच्या डोक्यावरती वार निभावला जशी दग्याची जाणीव झाली राजांनी बिच्छू काढला वाघ नख काढली आणि जशी घुसवली त्या कानाच्या पोटामध्ये जशी घुटवली आर पार त्या कानाचा कोतरा बाहेर केला अक्षरशः जीवाच्या आकांताना हा खान ओरडला जसा ओरडला सय्यद बंडा धावला राजांवरती वार काढणार अहो तेवढ्यात जीवा माला आला एकाच फटक्यात या सय्यद बंडाचं धड मस्तका वेगळं केलं तेवढ्यात पुन्हा एकदा कृष्णाजी भास्कर आला शिवाजी महाराजांवर वार काढला फिरले राजे सपासप या कृष्णाजी भास्कराला कापलं तेवढ्यात हा खान आतडी कातडी गोळा करत निघाला बाहेर पळाला पालखीमध्ये बसला पालखीच्या बोयानी त्या पालखीला पळवलं जशी पालखी पळायला लागली तेवढ्यात धावला तिथं कोण हा संभाजी कावजी कोंडाळकर गेला आणि धडाधड पालखीच्या बोयांचे पाय कापले आणि जसे पाय कापले त्या पालखीत बसलेल्या त्या अफजल्याचं मस्तक त्याला वेगळं केलं आणि प्रतापगडाच्या मातीला या अफजल्याच्या मस्तकाच्या ताज्या रक्ताचा जलप्राशन झालं आणि अवघ्या प्रतापगडाच्या मातीची एक तोप कलाडली पतंग झाली कान पडला भगवा फडकू लागला भगवा फडकू लागला भगवा फडकू लागला शिवाजी महाराज आमच्या पुढे इतिहास आहे किती बोलावं किती सांगावं कारण किती बोलून किती सांगू तेवढं कमीच आहे वेळेची मर्यादा आहे आणि त्यामुळे जास्त वेळ बोलून मला तुमचा वेळ घ्यायचा नाही कारण या समाजाचा नियम आहे खरं बोललं तर बरं वाटत नाही आणि बरं बोललं तर खरंही वाटत नाही त्याच्यामुळे खरं बरं नको व्हायला तुमच्या मनामध्ये बस ही एकच गोष्ट हिंदुत्व तुम्ही जाती जातीमध्ये न विभागता हिंदुत्व ही अखंडता आपल्या ध्यानामध्ये ठेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपला मानबिंदू आहे केंद्रबिंदू आहे ही आस्था आहे जिव्हाळा आहे हे आपलं चैतन्य आहे ही आपली उर्मी आहे हा आपला स्वाभिमान आहे ही आपली शान आहे ही शान कायम आपल्या मनामध्ये ठेवणं आणि काळाची गरज फक्त श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणून महाराज आपल्या मनात जागृत ठेवण्याकरता अखिल शिवजन्मोत्सव समिती कोतुळ यांच्या संयुक्त विद्यमाने असणारा हा शिवजन्मोत्सव सोहळा आज एवढ्या आनंदात एवढ्या आणि उत्साहामध्ये साजरा केला जातोय आपण सगळेजण एवढ्या बहुसंख्येने इथं आलात या सोहळ्याचे आपण साक्षीदार झालात त्यामुळे मोठ्या आनंदाची बाब आहे असंच छत्रपती शिवाजी महाराजांवरती निस्सीम प्रेम करा याच्या काळाची गरज आहे बोले पहली बार गलती करे वो शैतान है दूसरी बार गलती करे वो हैवान है तीसरी बार गलती करे वो हैवान है बार बार गलती करे वो पाकिस्तान है और हर बार उसे माफ करे वो सिर्फ मेरा हिंदुस्तान है जेवढी ताकद तुमच्या या छाताला तुमच्या हातातली रग आणि तुमच्या मनगटातली दग तुम्हाला आज बोलायला भाग पडेल एकदा मोठ्या ज्वलंतपणे आवाज द्या आणि हिंदुत्व जागृत ठेवण्याकरता सगळ्यांनी सतर्क करा ही काळाची गरज ओळखून मोठ्या प्रेमानं जेवढी